महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्यांच्या मनावर ज्यांनी राज्य केले असे हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे. पण आज त्याच बाळासाहेबांचे खरे वारसदार त्यांच्या राजकीय वारसा चालवण्यात असमर्थ ठरले आहेत असं सांगितलं जातंय. गेल्या काही वर्षात घडलेल्या प्रकाराची कल्पना खुद मातोश्रीने देखील केलेली नसेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चक्क दोन शकलात विभागली गेली. ज्यांच्या डोक्यावरून सत्तेचा मुकुट गेला, आपल्याच माणसांनी ज्यांची साथ सोडली असे बाळासाहेब यांचे वारस उद्धव ठाकरे वडिलांकडून प्राप्त झालेला राजकारणाचा प्रचंड मोठा वारसा सांभाळू शकले नाही. पण एकनाथ शिंदेने मात्र पक्षातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर थेट पक्षप्रमुख पदाला गवसणी घातली. या प्रकरणानंतर सातत्याने महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी होत गेला. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या निर्माण झालेल्या या स्थिती संदर्भातील सर्व कारणं आणि या प्रकरणामागील सर्व बाजू अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचा जोरदार प्रभाव होता. सर्वात प्रथम बाळासाहेबांनी मुंबईमध्ये मराठी माणसांच्या हक्काच्या मुद्द्यावरून राजकारणात प्रवेश केला. मुंबईतील राजकारणात बाळासाहेब यांचा एक सक्रिय सहभाग मानला गेला. मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर या सर्व भागांमध्ये शिवसेनेचा भगवा मजबूत करण्यात बाळासाहेब यांची महत्त्वाची भूमिका होती. बाळासाहेबांनी आपल्या कार्यकाळात फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव टाकला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेशिवाय सत्ता समीकरण साधणे कधी शक्य झालं नाही. बाळासाहेबांनी उजव्या विचारसरणीच्या राजकारणाला धरून परखड हिंदुत्ववादाची भूमिका देखील मांडली. भारतात असताना आम्ही हिंदू आहोत आणि मुंबईत असताना मराठी आहोत अशी बाळासाहेबांची विचारसरणी होती. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार असलेल्या उद्धव ठाकरेंना मात्र अशी भूमिका मांडणं जमलं नाही. अगदी सुरुवातीच्या काळापासूनच शिवसेना उजवी विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत युतीत होती. केंद्रात देखील शिवसेना एनडीएचा महत्त्वपूर्ण भाग होती. अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जोडीला त्या काळात एक वेगळं महत्त्व होतं. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी देखील पुढील काळात एनडीए सोबतच राहणे निवडले. 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप शिवसेना युती राज्य पातळीवर तुटली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने शिवसेनेसोबत युती करत सरकार स्थापन केले. या सरकारने आपल्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या कार्यकाळात भाजप आणि शिवसेनेत काही प्रमाणात अंतर्गत कलह पाहायला मिळाला. यानंतर 2019 विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये लढवली. या निवडणुकीच्या निकालात भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र खरे राजकारण इथूनच सुरू झाले. कारण उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला आखला. पण भाजपला ही मागणी मान्य नव्हती. म्हणूनच भाजप शिवसेनेमधील दुरावा वाढला आणि परिणामी सरकार स्थापन होऊ शकले नाही. यानंतर संजय राऊत यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची संपर्क साधला आणि महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचा देखील घटक पक्ष म्हणून सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला आपले वैचारिक शत्रू मानणारी शिवसेना आता त्याच काँग्रेस सोबत जाऊन बसली. यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती कायमसाठी संपली आणि शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली. पण उद्धव ठाकरेंच्या या संधी साधूपणामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली. हिंदुत्ववादाचे राजकारण घेऊन पुढे चालणारी शिवसेना आता काँग्रेस सारख्या सेक्युलर पक्षांसोबत हात मिळवणी करत असल्यामुळे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. महाविकास आघाडी सरकारचे तब्बल 2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठा बंड पुकारला. आपल्यासोबत पक्षाचे तब्बल 16 आमदार घेत एकनाथ शिंदे सुरतला आणि तिथून पुढे गुवाहाटीला जाऊन पोहोचले. पक्षातील असा अंतर्गत बंड उद्धव ठाकरेंसाठी एक मोठा धक्का ठरला. यानंतर उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपची हात मिळवणी केली. या प्रकरणानंतर शिवसेना पक्षासाठी न्यायालयीन लढाई लढली गेली. शेवटी न्यायालयाने शिंदेच्या बाजूने निकाल देत पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले.
अशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या हातातून गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे चिन्ह आणि नाव निसटले. पक्षातील अनेक विश्वसनीय आणि प्रभावशाली आमदार, मंत्री, खासदार शिंदेच्या वाटेला गेले. त्यामुळे राजकारणातील उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी झाला. राजकीय विश्लेषकांच्या मते या बंडाची काही प्रमुख कारणं सांगण्यात आली आहेत. तर चला त्यांच्यावर एकदा नजर टाकूया. सर्वप्रथम महाविकास आघाडीतील नैसर्गिक विसंगती. विश्लेषकांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती ही शिवसेनेच्या हिंदुत्व या मूळ विचाराच्या विरोधात होती. शिंदे गटाचा असा दावा होता की ज्या युतीमुळे पक्षातील हिंदुत्वाची विचारधारा आणि ओळख पुसली जात असेल, ज्यांच्यासोबत आयुष्यभर संघर्ष केला अशा व्यक्तींसोबत सत्तेत बसणे मान्य नाही, अशा शिंदे गटातील नेत्यांच्या भावना होत्या. द्वितीय, निधीचा अभाव. शिवसेनेच्या आमदारांनी अशी तक्रार केली की राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या वित्त मंत्रालयाकडून शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघातील कामांसाठी पुरेसा निधी मिळत नव्हता. तृतीय, राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवसेनेच्या अस्तित्वाला आवाहन देत होते, ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये स्वतःचे राजकीय भविष्य काय असेल अशी चिंता पक्षातील आमदारांना होती. चौथं, भाजप सोबत जुनी युतीकडे नैसर्गिक कल. शिवसेना आणि भाजप यांची युती नैसर्गिक असल्याचे मानणारा एक मोठा वर्ग पक्षात होता. भाजप हा विचारांचा जोडीदार आहे असे या गटाचे मत होते. त्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित ठेवत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची हात मिळवणी करण्याचा निर्णय पक्षातील अनेक नेत्यांना पटला नव्हता. पाचवं, संजय राऊत यांची विधाने आणि कार्यपद्धती. काही विश्लेषकांचे असे देखील मत आहे की खासदार संजय राऊत यांची महाविकास आघाडीतील आक्रमक भूमिका आणि काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची तरफदारी करणे अनेक जुन्या शिवसैनिकांना आणि आमदारांना खटकत होते. यातून पक्षावर कोणाचे तरी नियंत्रण हवे ही भावना पुढे आली. सहावं, नेतृत्वाची संवाद तुटणे म्हणजे कम्युनिकेशन गॅप. राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते आपल्या कार्यकाळात मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावरूनच कारभार पाहत होते. अनेक आमदारांना त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांची भेट घेणे कठीण झाले होते. या उलट एकनाथ शिंदे हे स्वतः उपलब्ध राहणारे नेते असल्याने त्यांच्यावर आमदारांचा विश्वास वाढला. तर मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत समजायचे झाले तर ही बंडाळी केवळ सत्तेसाठी नव्हती, तर ती पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, विचारधारा वाढवण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील विरुद्ध विचाराच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीची क्रांती होती, असे मत अनेक राजकीय विश्लेषण व्यक्त करतात. या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह राज्यातील राजकारणातला प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला. नुकत्याच 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना भाजप सोबत युतीत लढली. त्याचप्रमाणे ठाकरेंची शिवसेना काँग्रेस सोबत लढली. त्या निवडणुकीच्या निकालामध्ये शिंदेने लक्षणीय स्ट्राईक रेट सह तब्बल 57 जागा जिंकल्या. या उलट ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागांवर समाधान मानावे लागले. या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठे नुकसान झाले आणि त्यांचा पक्ष फक्त काही जागांवर मर्यादित झाला. एक दीर्घकाळ सत्तेपासून वंचित राहिल्याने आणि राज्यात पक्षाचा प्रभाव मर्यादित झाल्याने उद्धव ठाकरे यांचा प्रभाव देखील कमी होऊ लागला. मागील काही काळात शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. नुकतेच मुंबई, ठाणे आणि अकोल्यातील अनेक स्थानिक नेते ठाकरे गटातून शिंदे गटाकडे जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याआधीच पक्षातील अनेक दिग्गज आणि प्रमुख नेते शिंदे सोबत गेले आहेत. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते देखील आता शिंदेकडे जात आहेत. त्यामुळे भविष्य काळात आपला पक्ष आणि राजकीय दबदबा टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना महत्त्वपूर्ण रणनीती आखणे आवश्यक झाले. एकनाथ शिंदे आज देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतात, पण उद्धव ठाकरे आपल्या बिघडत्या स्वास्थ्यामुळे राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाही. त्यामुळे पक्षातील असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता या सर्व प्रकारावर उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेतात ते पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांच्या राज्यातील राजकारणात कमी झालेल्या प्रभावासंदर्भात. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? उद्धव ठाकरे राजकारणात पुन्हा कमबॅक करू शकतील का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.